मित्रांनो, पुण्याचं स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथूनच नवीन एका व्लॉगची सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण डेली बॉयची लाईफ काय असते, म्हणजे आपल्याला काय काय जी कामं वगैरे करावं लागतात त्याच्याबद्दल आपण सगळ्या व्लॉगमध्ये दाखवू. आणि आता आपण आपल्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे. आता मी बघू शकता कामावर आलेलो आहोत. डायरेक्ट कामावरून येऊन आपण व्लॉगला स्टार्ट केलेलं आहे. आणि आजचं वातावरण बघू शकता. वाटेतच म्हटलं इथूनच आपण आजची व्हिडिओची स्टार्टिंग करून टाकूया. तर मित्रांनो, कंटिन्यू राहा. पुढे पुढे दिवसभरात आपण काय काय करतो, त्या काय काय आपल्या आयुष्यामध्ये काय काय घडतं, त्या सगळ्या गोष्टी आपण दाखवणार होतो ब्लॉगमध्ये. आणि आपण जस्ट निघतच होतो इथून, तर आपल्याला एक छोटासा मासा पडलेला दिसलेला आहे. आम्ही आलो मही करायला आणि आता इथे फर्निचर वगैरे साफ करणार आहोत. दीदीच्या अपार्टमेंटला आलेलो आहोत. आणि दीदीचं शिफ्टिंग करण्यासाठी बाकीचं सगळं सामान वरती पाठवलेलं आहे. आणि आता अजून एक नवीन सामान, मोठा बेड घेऊन पूर्ण लिफ्टच्या हाईटला लागलेला आहे. तर तुमच्या घरासाठी आपण बेड घेत आहोत. तुम्हाला कसं वाटतंय? कसं वाटतंय? हां, असं काहीचं घर आहे ह्यांचं, अत्यंत सुटसुटीत तसंच एकदम हवेशीर लोकेशनवरती आलेलो आहोत. आणि आता यांचं सगळं शिफ्टिंग वगैरे झालेलं आहे. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या घरी. मित्रांनो, आपण पोचलो आहोत आपल्या घरी. आपलं मांजर आपले स्वागत करण्यासाठी उभं आहे. आणि शूज वगैरे आपण सगळे काढलेले आहेत. थोडासा करणार आहोत आराम. मित्रांनो, आता परत आपण निघालेलो आहोत कामावरती. आपण नाईट शिफ्टला जात आहोत. तर आता नाईट शिफ्टला गेल्यावरती आपण काय काय कामं असणार आहेत, काय गोष्टी असणार, त्या सगळ्या आपण तुम्हाला आता पुढे दाखवू. म्हणजे मला घरातून निघताना लक्षातच नाही राहिलं की आपण ब्लॉग आज करत होतो आणि ते शूट वगैरे करायचं राहून गेलं. डायरेक्ट आता आपण पुढे पुढे काय काय करणार आहोत, म्हणजे आता आपण जाणार आहोत कामावरती. तर नाईटला वगैरे गेल्यावर आपण तिथले थोडेसे गोष्टी दाखवू. एवढे जास्त काही शूट करता येत नाही, कारण की तिकडे परमिशन नाही आहे यार्डमध्ये शूट करण्याची. तर आपण जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला दाखवतो तेवढं आपण दाखवू. थोड्याच वेळात आता सनसेटसुद्धा होणार आहे. त्याच वेळेस आपण पोहोचू आपल्या कामावरती. तर मित्रांनो, आता फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या कामावरती. आणि आज जरा चष्मा वगैरे पण विसरलो आहे, त्याच्यामुळे डोकं वगैरे दुखण्याचे भरपूर जास्त चान्सेस दिसत आहेत असं मला वाटतं. कारण आतापासून डोकं थोडंसं जड व्हायला सुरू झालं आहे. त्यानंतर आपण कदाचित उद्या पण डबल ड्युटी, म्हणजे मी उद्या पण मॉर्निंग परत करणार आहे, नाईट प्लस मॉर्निंग करणार आहे. कारण की माझा जरा मित्र पण एक जो माझा पार्टनर ड्युटी वाटणार आहे, तो जरा थोडासा सुट्टीवरती जाणार आहे. त्यामुळे आपण ड्युटी थोडी ॲडजस्ट केली आहे. आणि कदाचित हा ब्लॉग भरपूर जास्त लेंदी होईल आजच्या आणि उद्याचं तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल. तर पुढे पुढे आता अजून आपण काय आजच्या दिवसात करणार आहोत, रात्री आम्ही काय खाणार, म्हणजे इथे यार्डमध्ये तरी परमिशन नाही व्हिडिओज वगैरे करायची काय खायला. आता मी नाश्त्याला पावभाजी वगैरे आज होती, पण तिकडे आपण कॅन्टीनमध्ये व्हिडिओ करू शकत नाही. त्यामुळे मी जेवढं जास्तीत जास्त त्यांच्या रूल्समध्ये, त्या रूल बुक्समध्ये ज्या गोष्टी असतील त्या नक्कीच फॉलो करायला लागतील. आणि बाकीच्या गोष्टी आपण तुम्हाला नक्कीच दाखवू ब्लॉगमध्ये. तर असेच कनेक्टेड राहा आणि बघत राहा पुढचा हा ब्लॉग, काय होणार आहे काय नाही होणार आहे सगळं. AC पण मस्तपैकी 18वरती ठेवला होता, फुल गारवा. बंद करून डायरेक्ट पलीकडे झोपायला जाऊ. आपला दादा तर झोपलेला आहे, तर आपण पण त्यांना कंटिन्यू करूया आणि झोपूया. मित्रांनो, जरासं आपण फ्रेश व्हायला आलेलो आहोत वॉशरूमला. सकाळचे 5:30 वगैरे वाजलेत, बाहेर अजून उचडलेलं नाही, बघू शकता सगळं काळोखच आहे. तर परत आपल्याला मॉर्निंग पण करायची आहे. थोडंसं आता अजून फ्रेश वगैरे होऊन थोडासा आराम करतो. दिवसभर परत जागा राहायचं. आवाज पण बदलला आहे, बघू शकता, सर्दी वगैरे झाले वाटतं. चला थोडंसं फ्रेश वगैरे होतो आणि भेटूया आता सकाळ झाल्यावर. तर मित्रांनो, बघू शकता आता मस्तपैकी सकाळ झालेली आहे, मस्त फ्रेश वातावरण आहे. आणि त्यानंतर आता आपण चाललो आहोत आपल्या केबिनमध्ये. तर मित्रांनो, आता पण सकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण परत मॉर्निंग ड्युटीला आहोत. आणि मॉर्निंग आपण का घेतले, कारण की आज आपल्या भावाची हळदसुद्धा आहे. तर कदाचित अजून आपण तो ब्लॉग एक्सटेंड करू, म्हणून आपण आता हा ब्लॉग इथे एंड करत आहोत. तर आजच्या दिवसाची नंतर आपण सुरुवात पूर्ण नवीन ब्लॉगनी करूया. आणि जर मित्रांनो तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि शेअरसुद्धा करायचं आहे. आणि बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवायचं आहे, कारण की नंतर नवीन नवीन ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर चला मित्रांनो, जर तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.